मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर आणि अलाइड कोर्सेससाठी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही लवकरच चालू होईल. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला काही डॉक्युमेंट्सची तयारी करून ठेवणं गरजेचं असतं. हे डॉक्युमेंट्स कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागू होतात आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक आहेत, अशा डॉक्युमेंट्सची यादी आपण तयार करून ते डॉक्युमेंट्स आपण रेडी करून ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, याचीच आपण अगदी सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी पांडुरंग कांदे. स्वागत आहे तुमचं PK स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट नंबर 1 लागणार आहे कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही ज्या महाविद्यालयातून 12वी उत्तीर्ण केली आहे त्या महाविद्यालयातील लिव्हिंग सर्टिफिकेट, कॉलेज सोडल्याचा दाखला आवश्यक आहे. मित्रांनो, यानंतर डॉक्युमेंट नंबर 2 MHT CET किंवा JEE किंवा NEET यांचं गुणपत्रक, किंवा या तिन्हीची तुम्ही परीक्षा दिली असेल तर या तिन्हीचे गुणपत्रक. मित्रांनो, डॉक्युमेंट नंबर 3 12वीचं गुणपत्रक. यानंतर डॉक्युमेंट नंबर 4 10वीचे गुणपत्रक. मित्रांनो, डॉक्युमेंट नंबर 5 जात वैधता प्रमाणपत्र. यानंतर डॉक्युमेंट नंबर 6 नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. मित्रांनो, परंतु हे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रची जी वैधता आहे ती 31 मार्च 2025 पर्यंत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट नंबर 7 आहे स्वातंत्र्य सैनिक, ज्यांना लागू असेल त्यांच्यासाठीच. डॉक्युमेंट नंबर 8 आहे सैनिक प्रमाणपत्र, हे देखील ज्यांना लागू असेल त्यांच्यासाठीच. डॉक्युमेंट नंबर 9 आहे प्रकल्पग्रस्त, हे देखील ज्यांना लागू असेल त्यांच्यासाठीच. म्हणजे तुम्ही प्रकल्पग्रस्त तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही ते त्या ठिकाणी देऊ शकता, म्हणजे हे कंपल्सरी नाही आहे. डॉक्युमेंट नंबर 10 आहे शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र, म्हणजेच AG प्रमाणपत्र. म्हणजे ज्यांच्याकडे शेती आहे किंवा ज्यांच्या आईवडिलांच्या नावाने शेती आहे असा दाखला, जेणेकरून तुम्हाला काही राखीव जागा असतात त्या राखीव जागांचा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होत असतो. डॉक्युमेंट नंबर 11 आहे 7/12 उतारा, तुमचे जास्तीचे 12 पॉईंट वाढण्यासाठी हे आवश्यक आहे. डॉक्युमेंट नंबर 12 NCC ब किंवा क प्रमाणपत्र, परंतु हे 11वी किंवा 12वी तुम्ही प्राप्त केलेलं असावं. यानंतर डॉक्युमेंट नंबर 13 आहे जे कर्मचारी महाराष्ट्र कृषी संशोधन परिषदेमध्ये किंवा कृषी विद्यापीठामध्ये आहेत त्यांचा पाल्य असेल तर त्यांच्यासाठी प्रमाणपत्र तुम्ही त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. डॉक्युमेंट नंबर 14 राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय किंवा जिल्हा क्रीडामध्ये जर तुम्ही सहभाग घेतला असेल तर ते प्रमाणपत्र, परंतु हे हा सहभाग तुम्ही 11वी किंवा 12वीमध्ये घेतला असणं आवश्यक आहे. यानंतर आहे डॉक्युमेंट नंबर 15. मित्रांनो, जिल्हा स्तरीय किंवा राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरीय वादविवाद, निबंध स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र. यानंतर आहे डॉक्युमेंट नंबर 16. मित्रांनो, कृषी विज्ञान किंवा ग्रामीण संस्था अमरावती किंवा वर्धा येथील पदविका गुणपत्रक, हे देखील तुम्हाला लागू असेल तर, तुम्ही त्या ठिकाणी डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होतो. यानंतर आहे डॉक्युमेंट नंबर 17 परिशिष्ट G मधील हमीपत्र. हे हमीपत्र स्वच्छताविषयक सुविधेचं हमीपत्र आहे, हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे, हे कंपल्सरी आहे. यानंतर आहे मित्रांनो पुढचं डॉक्युमेंट नंबर 18 शारीरिक दिव्यांगता प्रमाणपत्र. हे देखील तुम्हाला लागू असेल तरच, परंतु हे प्रमाणपत्र 40% कमी असू नये. यानंतर आहे डॉक्युमेंट नंबर 19 कृषी तंत्र शाळेचे गुणपत्रक. म्हणजे तुम्ही ॲग्री डिप्लोमा देखील केलेला आहे आणि 12वी देखील केली आहे, परंतु ॲग्री डिप्लोमा केल्यामुळे तुम्हाला जास्तीचा गुणभार मिळण्यासाठी हे आवश्यक असतं. म्हणजे त्यामुळे तुमचा म्हणजे इफेक्ट काय होत नाही, परंतु तो जर नाही तुम्ही डॉक्युमेंट ते जोडलं गेलं तर तुम्हाला गुणभार मिळणार नाही. मग यामुळे निश्चित तुमच्या मेरिट लिस्टवर परिणाम होऊ शकतो. डॉक्युमेंट नंबर 20 सेवेत असाल तर तुमच्या कार्यालयाचं ना हरकत प्रमाणपत्र. डॉक्युमेंट नंबर 21 मूळ प्रतींच्या सत्यतेबाबत परिशिष्ट E, हे देखील कंपल्सरी आहे. डॉक्युमेंट नंबर 22 अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला लागू असेल तर, तुम्ही अनाथ असाल तर हे प्रमाणपत्र तुम्ही
अपलोड करणं गरजेचं आहे. यानंतर डॉक्युमेंट नंबर 23 धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकाचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र म्हणजेच परिशिष्ट डी. तर अशा पद्धतीची ही डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला या डॉक्युमेंटपैकी कोणकोणते डॉक्युमेंट लागू होतात ते डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवा, कारण लगेच ॲडमिशन प्रोसेस चालू होईल आणि ऐनवेळी डॉक्युमेंट भेटल्यामुळे ॲडमिशनसाठी तुम्हाला